हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आरतीच लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत. तुम्हाला एक महत्त्वाची न्यूज सांगत आहे. एक्झाम झाल्या काल, अक्षतच्या काल झाल्या, अनुजच्या 2 दिवसाखाली झाल्या आणि आता आम्ही निघत आहे फिरायला. आम्ही जात आहोत दुबईला. तर खूप म्हणजे 1 महिना अगोदर प्लॅन झाला आमचा, पण मला जास्त काही हे आम्ही आत्ता नवीन ट्रॉल्या घेतल्या. आमच्या अगोदरच्या ना थोड्या खराब झाल्या होत्या. हे पॅकिंग झाली, आम्ही ब्लो ड्रायर करून आले ॲक्च्युली. आणि माझं सगळं झालं आवरून, सगळं किचनचं पण सगळं क्लीन केलं. आता 1:30 वाजलाय आणि हे बघा, कुठे जायचं म्हटल्यावर आपल्याला किती किती कामं करावं लागतं, कारण का नंतर कोणी नाही आपल्याला इथं म्हणजे करायला. मेथीचे पराठे बनवून घेतले मी. आम्हाला प्रवासात लागतील वगैरे म्हणून. मुलं वगैरे आहेत लहान, त्यामुळे लहान म्हणजे मुलांना कसं बाहेर गेले की काहीतरी काहीतरी खावंसं वाटतं, म्हणून पराठे घेतले मेथीचे आणि शेंगदाण्याची चटणी पण घेतली सोबत, आणि थोडासा पोह्याचा चिवडा घेतलेला. आणि सकाळी आम्ही पोळी भाजी वरण आणि पोळी खाल्लेली. आणि मी दहीभात बनवला होता, कारण काल खूप दही होतं जास्त. मग ते काय करायचं म्हणून दहीभात बनवलेला मी, ते खाल्लं आम्ही. आणि आता आम्ही निघत आहे थोड्या वेळात. तर तुम्हाला जसं जमेल तसं मी व्लॉग करण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला तुमच्याशी शेअर करण्याचा ट्राय करते. आणि भरपूर शॉपिंग केली, तुम्हाला दिसतीलच माझे कपडे वगैरे, कारण मला काहीच घेता आलं नाही. आमचं खूप खूप फास्ट सडनली असं म्हणजे प्लॅन होत होता आणि आम्ही असं जात होतो. आणि आमचं काहीच टाईम नव्हतं जायचं यायचं, काहीच असं फिक्स नव्हतं, कारण मुलांच्या दोघांच्या एक्झाम चालू होत्या. त्यामुळे आम्ही असंच थोडा वेळ मिळाले की जायचं असं केलेलं. आम्ही आज खूप धावपळ केलेली, ऑनलाईन पण मागवलेलं, पण ऑनलाईन सगळे रिटर्न केले. एखादं 2 घेतले मी, कारण का मला नाही आवडले ऑनलाईनचे वगैरे. मग आणि आपल्याला कुठं जायचं म्हटल्यानंतर आपल्याला पूर्व तयारी अगोदर करावी लागते सगळ्या गोष्टीची. घरातल्या पण सगळं, फ्रीजचं पण सगळं क्लीन करावं लागलं, किचनचं पण सगळं म्हणजे आवरावं लागलं सगळं, कारण का आम्ही चौघे जात आहोत. आणि नंतर थोडे दिवस आहोत आम्ही तिकडं फिरून, मग आम्ही नंतर घरी नांदेडला पण जाणार आईबाबाकडे. आणि सुट्ट्या लागल्या मुलांना, 5-6 तारखेपर्यंत सुट्ट्या आहेत, त्यामुळे आम्हाला हे प्लॅन करता आला. आम्ही निघालो. ॲक्च्युली आमची अमृतसरवरून फ्लाईट आहे. आता 4 वाजता आमची ट्रेन होती. मग आम्ही कॅब करून आम्ही ट्रेनमध्ये रेल्वे स्टेशनला गेलो आणि ट्रेनने आम्ही अमृतसरला मुक्काम होता. आणि सकाळी 8ची माझी फ्लाईट होती शारजाची. त्यामुळे आम्ही 1 दिवस स्टे करून आम्ही निघालेलो एअरपोर्टला. आणि खूप थोडंसं लवकरच आलेलो आम्ही, कारण इंटरनॅशनल फ्लाईट म्हटल्यावर थोडंसं लवकरच जावं लागतं. आणि हे बघा, इथं आम्हाला थोडा टाईम होता, तर इथं छान असं अमृतसरचं गोल्डन टेम्पल वगैरे असं बनवलेलं आहे, तर फोटो वगैरे घेतले आम्ही. आणि आलो आम्ही शारजाला. 8 वाजताची फ्लाईट होती आमची आणि 10:30 वाजता आम्ही इथं पोहोचलेलो, कारण इंडियामध्ये आता 12 वाजलेत आणि दुबईमध्ये 10:30 वाजलेत. 1.5 तास मागे आहे दुबई इंडियापेक्षा. ऑलरेडी आम्हाला गाडी आली होती आमच्यासाठी पिकअप करायला, तर आम्ही गाडीमध्ये बसून आमच्या हॉटेलवरती गेलो डायरेक्ट. आणि हे बघा आमचं हॉटेल खूप सुंदर होतं, ओमेगा हॉटेल 4 स्टार आहे. आणि ह्या साईडला पण त्या साईडला, दोन्ही साईडला ए आणि बी बिल्डिंग आहेत, दोन्ही साईडला आहे हॉटेल. आणि आतमधून जायचं होतं, तर खूप भारी हॉटेल होतं. अर्धा तास लागला शारजावरून दुबईला यायला. आम्ही डायरेक्ट हॉटेलवरती आलो, मग रूमवरती आलो. हे बाहेरचा व्ह्यू पहा, खूप सुंदर होतं हॉटेल आणि बाहेरचा व्ह्यू पण. आणि आमचं कसं सेंटर पॉईंट होतं हॉटेलला, सगळं जवळ होतं, मार्केट वगैरे शॉपिंग करायला सगळं असं खूप जवळजवळ होतं. आम्ही ते पाहूनच घेतलेलं. हे पहा आमची रूम, आमची 6व्या मजल्यावरती रूम होती. आम्ही 2 रूम केलेले, एक मुलांसाठी एक आमच्यासाठी. आणि हे बघा असे स्टार्टिंगला असं एंट्री इथून होती आणि या साईडला पण रूम आहेत आणि त्या साईडला पण, दोन्ही साईडला रूम होत्या. समोरासमोर आमच्या रूम होती, एक ही आणि याच्यासमोर एक अपोजिटला आमची रूम होती. आम्ही ठरवत होतो की कोण घेणार रूम. ही थोडीशी मोठी आहे त्या रूमपेक्षा. इथं सगळंच आहे, अलमारी, डायनिंग, सोफा, इथं टी व्ही, हे सगळं असं येतं अगोदर स्टार्टिंगला एंट्रीला. त्यानंतर मग आम्ही सगळं पाहत होता काय आहे काही नाही, त्याला खूप एक्सायटेड होतं. आणि तो मस्त उड्या मारत होता की खेळायला जागा पण होती, मोकळी रूम असल्यामुळे. हे बघा डायनिंग होता असा, इथं सोफा आणि टी व्ही इथं पण होते आणि आतमध्ये बेडरूममध्ये पण 2 टी व्ही होती. म्हणून तो म्हणत होते की अनुज अक्षत म्हणत होते की आम्ही ह्याच रूममध्ये येणार, कारण का टी व्ही इथं असल्यामुळे.
ठीक आहे म्हटलं. आणि हे बघा मोठे होते बेड वगैरे, सफिशियंट होते. आणि याच्यासमोर आमची रूम होती. ही आम्ही घेतलेली रूम. आमच्या पण सेमच होतं, सोफा वगैरे सगळं, अलमारी वगैरे. फक्त एकच टी व्ही होती, एवढाच डिफरन्स होता. आणि इथं डायनिंग होतं, इथं नव्हतं. आणि हे बघा सेम रूम आहेत. खूप छान होत्या रूम. आणि हे पण छान होतं, म्हणजे यांचं हॉटेलचं सगळं. सगळंच होतं, कॉफी आणि चहा वगैरे, ग्रीन टी किंवा ब्लॅक टी सगळ्याची तयारी होती इथं. सगळं सामान होतं इथं. मग मस्तपैकी मी कॉफी बनवलेली, मिल्क पावडर, पाणी गरम आणि साखर आणि चहा कॉफी वगैरे टाकून मस्त आम्ही 2 कप ह्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी कॉफी बनवलेली. मस्त फ्रेश वाटलं आम्हाला. थोडंसं फ्रेश झाल्यानंतर आमची संध्याकाळी क्रूज डिनर होतं. तर आम्ही संध्याकाळी मग आम्ही क्रूज डिनरला गेलो. ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.